नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वाय-बी-डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आरोग्य सेवक 40% ची पहिली शिफ्ट कंप्लीट झालेली आहे आणि 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणकोणते प्रश्न आलेले होते याची माहिती दिलेली आहे. परंतु या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती. त्यामुळे या ठिकाणी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप महत्त्वाचं म्हणजे खूप मुलांनी रिप्लाय दिले, की तुमच्या नोट्समधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आलेले आहेत. आपल्या नोट्समध्ये या ठिकाणी तांत्रिक प्रश्न, तांत्रिक सर्व टॉपिक्स कव्हर करण्यात आलेले आहे. सोबतच मराठी व्याकरणाचे तुम्हाला जास्तीत जास्त चालू घडामोडी या ठिकाणी विचारल्या जात आहेत. सोबतच मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर म्हणी, वाक्प्रचार याच्यावरती विचारले जात जवळ-जवळ 10 मार्कासाठी या ठिकाणी जे तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, चालू घडामोडी आणि ते आहे वाक्प्रचार म्हणी याच्यावरती 10 ते 12 मार्काला याच्यावरतीच प्रश्न विचारले जात आहेत. त्यासाठी आपल्या नोट्सचा फायदा होईल. तांत्रिक प्रश्नांमध्ये देखील फायदा होईल. आणि या सर्व नोट्स, सर्व विषय याच्यामध्ये समावेश असणार आहे फक्त 150 मध्ये. आणि तुम्हाला या नोट्स घ्यायच्या असतील तर बघू शकता 91 39 64 31 99 याच्यावरती पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. लगेच स्क्रीनशॉट पाठवा. काढून घ्या म्हणजे या ठिकाणी हा नंबर तुमच्या लक्षात राहील. तर ठीक आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न सांगितले त्यांची उत्तरे काय होती नेमकी, तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हा पहिला प्रश्न होता. अवकाश मोहीम स्पुटनिक 1 कधी सोडला? स्पुटनिक 1 कधी सोडला होता? तर बघू शकता 4 ऑक्टोबर 1957 मध्ये स्पुटनिक सोडलेला होता. त्याच्यानंतर बघू शकता डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढते? तर याचे उत्तर होते या ठिकाणी त्रिज्या वाढते, अणुत्रिज्या वाढते. जेव्हा महत्त्वाचं म्हणजे बघू शकता जेव्हा आपण आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जातो, तेव्हा अणुत्रिज्या कमी होते. आवर्त सारणीमध्ये जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे, या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जातो, तेव्हा प्रोटॉनची संख्या वाढते. म्हणजे अणुत्रिज्या वाढते. ही या ठिकाणी योग्य उत्तर होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आपल्याला दिला होता, रेडॉक्स रिएक्शनवरती हा प्रश्न होता. तर महत्त्वाचे म्हणजे बघू शकता रासायनिक अभिक्रियेमध्ये जेव्हा एका पदार्थाचे म्हणजे ज्या ठिकाणी हे तुम्हाला या ठिकाणी मोठे स्पष्टीकरण याच्यासाठी सांगत आहे, की तुमच्या पुढे जे विद्यार्थ्यांना राहिलेले आहेत त्यांना याचा फायदा होईल. बघू शकता रासायनिक अभिक्रियामध्ये जेव्हा एका पदार्थाचे क्षेपण होते, तेव्हा दुसऱ्या पदार्थाचे काय होते तर ऑक्सिडीकरण. जेव्हा एका पदार्थाचे क्षेपण होते, तेव्हा दुसऱ्या पदार्थाचे काय होते ऑक्सिडीकरण. हे लक्षात घ्यायचे. त्यांच्या CO2 बघू शकता CO2 प्लस बघू शकता H2Cu प्लस H2O या अभिक्रियेमध्ये बघू शकता बघू शकता CUचे काय होते क्षेपण होते. CUचे काय होते क्षेपण होते. याला एम करून घ्यायचे. तर हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण होते. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हा पूर्ण ग्राफ दिला जाईल आणि हायड्रोजनचे काय होते ऑक्सिडीकरण. ज्या अभिक्रियांमध्ये बघू शकता ज्या अभिक्रियांमध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षेपण एकाच वेळी होताना त्यांना रेडॉक्स बघू शकता ऑक्सिक्षेपण अभिक्रिया म्हणतात. तुम्हाला म्हणजे रेडॉक्स ऑक्सिक्षेपण या ठिकाणी अभिक्रिया म्हणजे काय असं विचारल्यास हे तुमचं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी त्याच्यानंतर प्रश्न होता जास्त झालेले प्रोटॉन कशातून कन्व्हर्ट होते? तर हा प्रश्न मला नक्की समजला नाही. तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्व प्रश्न लक्षात ठेवणे शक्य नसल्यामुळे या ठिकाणी हा प्रॉब्लेम होत आहे. तर या ठिकाणी हा प्रश्न समजला नाही त्याच्यामुळे उत्तर काढणे शक्य झाले नाही. त्याच्यानंतर बघू शकता ए प्रकाश संश्लेषण ऊर्जा त्याचं उत्तर हे ए होतं. ए फुल फॉर्म देखील तुम्हाला पुढच्या शिफ्टसाठी विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न होता, की या ठिकाणी बघू शकता डोळ्याच्या बाहुलीचे कार्य काय? काय बघू शकता? बाहुली हे बुबुळाच्या मध्यभागी असलेले गडद वर्तुळ आहे, जे डोळ्यातील बघू शकता पडद्यापर्यंत प्रकाश पोहोचवण्यासाठी बघू शकता प्रवेशद्वार म्हणून काम करते. हे या ठिकाणी काय कार्य आहे? तर बाहुलीचे हे कार्य आहे डोळ्याच्या बाहुलीचे. बाहुली हा मानव डोळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि डोळ्याचा रंगीत भाग म्हणजे बुबुळातील उघडणे, ज्याप्रमाणे प्रकाश आत येऊ शकतो. नंतर प्रकाश संश्लेषणपर्यंत प्रकाश लेन्सपर्यंत बघू शकता पोहोचतो आणि डोळ्यातील पडद्यावर केंद्रित करतो. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं उत्तर काय आहे? जे डोळ्यातील पडद्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करते त्याला या ठिकाणी बाहुली असे म्हटले जाते. हे लक्षात आहे आणि डोळा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि नोट्स घ्यायचे असतील तर नक्की घ्या. 100% तुम्हाला फायदा होणार ही माझी गॅरंटी आहे. 91 39 64 31 99 याच्यावरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. सर्व तांत्रिक टॉपिक्स त्याच्यानंतर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, जी-के, गणित, बुद्धिमत्ता सर्व टॉपिक्स कव्हर आहेत फक्त 150 मध्ये. तर या ठिकाणी बघू शकता हा प्रश्न देखील मला बायोटिक, अबायोटिक्स, विसंगत ओळखा आणि याच्यामध्ये फक्त हे 2 पर्याय नसणार तर वेगवेगळे 4 पर्याय असणार. परंतु या ठिकाणी आपल्याला 2च भेटलेले आहेत. त्याच्यानंतर टॉपिक आहे बघू शकता 5 किंगडम सिस्टम कोणाची? ही कोणाची सिस्टम आहे? असा या ठिकाणी प्रश्न त्यांनी टाकलेला आहे. हा देखील प्रश्न समजलेला नाही. त्याच्यानंतर बघू शकता रॉबर्ट व्हिटेकर यांचा या ठिकाणी जो टॉपिक होता त्याचा प्रश्नाचं उत्तर आपण पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघू शकता.
दवबिंदूसाठी हवेतील आर्द्रता किती असते? किती असते? तर बघू शकता. दवबिंदू जितका कमी असेल तितके हवेतील पाण्याच्या वाफेचे रेणू कमी असतील. या ठिकाणी आर्द्रता होईल. तर नेक्स्ट या ठिकाणी पर्याय आपल्याकडे नसल्यामुळे आपण एक्झॅक्ट उत्तर काढणे मला या ठिकाणी शक्य होत नाही फास्ट, कारण हे सर्व फास्ट व्हिडिओ टाकण्याची गरज असते. नेक्स्ट आहे बघू शकता, याचे कारण म्हणजे याचे कारण काय असते? तुम्ही बघू शकता याचे कारण म्हणजे दवबिंदू तापमान, बायोमॅट्रिक्स दाब, हवेचा दाब. बायोमॅट्रिक्स दाब म्हणजेच या ठिकाणी हवेचा दाब म्हटले जाते आणि हवेतील पाण्याचे प्रमाण, हवेची रचना किंवा आर्द्रता. हवेची रचना किंवा हवेची आर्द्रता यावर अवलंबून असते. जर तुम्ही कमी उंचीवर जाऊन हवेचा दाब वाढवला तर दवबिंदूचे तापमानही वाढेल. तर या ठिकाणी तापमान वाढेल अशा प्रकारे देखील उत्तर राहू शकतो. परंतु या ठिकाणी जे डायरेक्टली एक्झॅक्ट आपल्याला माहिती भेटलेली नाही प्रश्नांच्या बाबतीत. त्याच्यानंतर बघू शकता आरोग्य सेवक 10 जून फर्स्ट शिफ्टचे बघू शकता क्वेश्चन आहेत. मराठी या ठिकाणी बघू शकता सोपे म्हटलेले आहे, परंतु ज्या समानार्थी आणि जे विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, ते या ठिकाणी गुगली टाइपचे तुम्हाला बघायला भेटतील. बघू शकता संयुक्त मिश्र वाक्याचे प्रकार, प्रयोग, वाक्य क्रमानुसार. त्याच्यानंतर इंग्लिश या ठिकाणी मीडियम लेव्हल होते. जास्त हार्ड पण नव्हते आणि ईझी पण नव्हते. ईझी तर म्हणता येणारच नाही आणि मराठीला देखील ईझी डायरेक्टली म्हणता येणार नाही, कारण आय-बी-पी-एसचे प्रश्न मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. ते सगळे गुगली टाइपचे असतात. खूप मुले विचार करतील, की सोपा पेपर होता, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस त्यांना कळणार आहे. आता इंग्लिशचे कोणकोणते टॉपिक होते बघू शकता. ठीक आहे. कंडक्शन बघू शकता. डायरेक्ट, इनडायरेक्ट बघू शकता. प्रिपोशन, टेन्स, टेन्स रिअरेंजमेंट आणि बघू शकता पॅराजंपल वरती 5 क्वेश्चन. पॅराजंपल हा खूप महत्त्वाचा प्रश्न टॉपिक आहे. आय-बी-पी-एसचा आवडता जो आहे. त्याच्यावरती एकूण 5 प्रश्न तुम्हाला आलेले बघायला भेटले होते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो आजचा जो पेपर झालेला आहे त्याच्या या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी पेपर झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता 91, 39, 64, 31, 99, 31, 99 याच्यावरती किंवा बघू शकता 94, 03, 16, 98, 16 या नंबरवरती देखील तुम्ही प्रश्न पाठवू शकतात. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.